तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, दुर्गापूर हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? दुर्गापूर हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, रामेश्वर हे भारतामधले ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रामेश्वर हे भारतामधले ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, मॅग्नीनॉट लाईन खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधली सीमारेषा आहे? मॅग्नीनॉट लाईन ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधली सीमारेषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी व फ्रान्स देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मार्टिन ल्यूथर किंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे राष्ट्रीय स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे राष्ट्रीय स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यूयॉर्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पंजाब केसरी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? पंजाब केसरी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताची पहिली महिला कॅबिनेट मंत्री खालीलपैकी कोण आहे? भारताची पहिली महिला कॅबिनेट मंत्री खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजकुमारी अमृत कौर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 फ्रेंच राज्यक्रांती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? फ्रेंच राज्यक्रांती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1789 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 गदर पार्टी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? गदर पार्टी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लाला हरदयाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 5 ते 11 खालीलपैकी कशा संबंधीचे कलम आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 5 ते 11 खालीलपैकी कशा संबंधीचे कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागरिक तत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 आर्थिक आणीबाणी यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? आर्थिक आणीबाणी यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 360 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे. MPSC तयारी तुम्ही आता फिजिक्सवाला यांच्यासोबत करू शकणार आहात. MPSC वाला या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये MPSC तयारी करू शकणार आहात. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 26 जानेवारी 2023चे औचित्य साधून आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच घेऊन येत आहेत. बॅचचं नाव असेल MPSC राज्यसेवा प्री 2023. अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच असेल. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे. ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच असेल. या बॅचची सुरुवात 27 जानेवारीपासून असेल. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये टॉप एज्युकेटर्स तुम्हाला यामध्ये शिकवणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही संपूर्ण बॅच एक मोफत बॅच आहे. तरी सर्वांनी या बॅचचा लाभ घ्यायचा आहे. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे आणि MPSC वाला या आपल्या महत्त्वपूर्ण चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न क्रमांक 15 भारतीय घटना समितीचे प्रथम अधिवेशन खालीलपैकी केव्हा भरले होते? भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी केव्हा भरले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 9 ऑगस्ट सन 1947 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कमुआ आणि शिका ही योजना खालीलपैकी कोणी सुरू केली होती? कमुआ आणि शिका ही योजना खालीलपैकी कोणी सुरू केली होती?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्मयूर भाऊराव पाटील या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 17 टॅनिन हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते? टॅनिन हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चहा या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 19 सोनार हे तंत्र खालीलपैकी कोणत्या तत्वानुसार चालते? सोनार हे यंत्र खालीलपैकी कोणत्या तत्वानुसार चालते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रतिध्वनी या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 20 महालक्ष्मीचे प्रसिद्ध मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महालक्ष्मीचे प्रसिद्ध मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रामध्ये चलनी नोटांचा छप कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये चलनी नोटांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 22 आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिसांची कार्य करणारी संघटना खालीलपैकी कोणती आहे? आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिसांचे कार्य करणारी संघटना खालीलपैकी कोणती संघटना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंटरपोल संघटना या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 23 श्री बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आनंदवन हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 24 शरीराचे तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते यंत्र वापरतात? शरीराचे तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते यंत्र वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 थर्मामीटर या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 25 सध्या भारताचे संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण आहेत? सध्या भारताचे संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजनाथ सिंग या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 26 असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1920 या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 28 भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 29 चंद्रपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? चंद्रपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इरई नदी या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 30 यमुना पर्यटन ही मराठीमधली पहिली सामाजिक कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली होती? यमुना पर्यटन ही मराठीमधली पहिली कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बाबा पद्मनजी या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 31 20 ऑगस्ट या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो? 20 ऑगस्ट या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे 20 ऑगस्ट या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो ते. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे आकाश या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता होईल? आकाश या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नीरज या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 2 भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजा या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 3 अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रतिकूल या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 4 अनेक शब्दाबद्दल आपल्या ठिकाणी योग्य शब्द सांगायचा आहे. बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंगाई गीत या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 5 नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा आपल्या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा आपल्या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 6 खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. खडे चारणे वाक्यप्रचाराचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे.
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खडे चारणे म्हणजेच पराभूत करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अविकारी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्रिया विशेषण या ठिकाणी अविकारी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 8 मी रस्त्याने जात असेन आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ सांगायचा आहे. मी रस्त्याने जात असेन आपल्या ठिकाणी या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 चाचीचे हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 षष्ठी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 आजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? आजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अवयभाव समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1994 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रामधून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये पाऊस पडतो? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये पाऊस पडतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जून ते सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राज्य शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणत्या वर्षापासून रोजगार हमी योजना चालवली जाते? महाराष्ट्र राज्याच्या वतीने खालीलपैकी कोणत्या वर्षापासून रोजगार हमी योजना ही चालवली जात आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागारे आहेत? खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागारे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते? महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया व गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गोदावरी नदीवरचा जायकवाडी जलविद्युत प्रकल्प यांना खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य हे लाभले होते? जायकवाडी येथील प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य हे लाभले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कृष्णा नदीवरचे खालीलपैकी कोणते धरण हे महाराष्ट्र राज्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे? कृष्णा नदीवर खालीलपैकी कोणते धरण हे महाराष्ट्र राज्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धोम धरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजेच मेल्ट्रॉन यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजे मेल्ट्रॉनचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या गणपतीस गिरिजात्मक असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या गणपतीस गिरिजात्मक असे म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लेण्याद्री येथील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी गंगा नदीमधला डॉल्फिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 माले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोमती नदी या ठिकाणी योग आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदीचा उगम होतो? मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सुवर्णक्रांती खालीलपैकी कशाशी निगडित आहे? सुवर्णक्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनाशी निगडित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फलोत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पन्नालाल घोष खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पन्नालाल घोष हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बासरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रास दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? रास दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत? खजुराहो लेणी या भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या प्रसिद्ध लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? गुलमर्ग व सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या गव्हर्नरच्या प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकाऱ्याचे पद हे निर्माण करण्यात आले होते? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी पद हे निर्माण करण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज खालीलपैकी कोणत्या रंगाचा आहे? महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज खालीलपैकी कोणत्या रंगाचा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडद निळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली महिला कारागृह अधीक्षक खालीलपैकी कोण आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली महिला कारागृह अधीक्षक खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वाती साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक खालीलपैकी कोणी काढले? रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक खालीलपैकी कोणी काढले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नेरोजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 घोडाझरी व असोलमेंढा ही महाराष्ट्रामधले प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? घोडाझरी व असोलमेंढा ही महाराष्ट्रामध्ये प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मोहनजोदडो ही संस्कृती खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मॉन्टेगो चेम्सफर्ड हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? मॉन्टेगो चेम्सफर्ड हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1919चा कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 49 मजूर महाजन संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? मजूर महाजन संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.